दोस्तो, कशा आहात तुम्ही सगळे? आजच्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, सकाळचे 8 वाजलेले आहेत. ऊन एकदम डोक्याच्या पाठीमागं आहे. तर मित्रांनो, हा वातावरण एकदम मस्त झालेलं आहे. मी सकाळी वॉक करण्यासाठी दररोज जातो आणि त्याच्यामध्ये रनिंग तर 5 किलोमीटर रेग्युलर झालंच पाहिजे. पुशअप, स्क्वॉट, डायमंड पुशअप्स, शोल्डर प्रेस असे बरेच वर्कआउट करतो, कारण की मी फिट राहावं त्यासाठी वर्कआउट करणं अति महत्त्वाचं आहे. त्यानंतर डाएट फॉलो पण केलं पाहिजे, रेस्ट पण पाहिजे असतं. तेव्हा दैन माइंड फ्रेश राहतं आणि बॉडी रिकवर होते. तर मित्रांनो, दिवसभर आपल्याला बरंच काही काम असतं, पण आपल्या फिटनेससाठी 1 घंटा आपण दिलंच पाहिजे. हे आपलं दररोजचं एक काम आहे. ते काम नियमित करणं आपलं कर्तव्य आहे. तर मित्रांनो, हा माझा गावाचा परिसर. जेव्हाचे तेव्हा आपल्याला जगता आलं पाहिजे. जसं की आज वातावरण एवढं छान आहे, आज पाऊस पडला आहे. तर मित्रांनो, हा पाऊस उद्या पडेल, परवाही पडेल, काय सांगता येत नाही. परंतु आज पाऊस पडला आहे, तर मी मजा आज घेणार, आज फील करणार. आमच्या गावाची पहाटेची सुरुवात बघायची का तुम्हाला? हा बघा. गोलूची दिवाळी संपली होती आणि जाण्यासाठी रेडी होते. ब्लॉग बी काढले काय बापू. PR मस्तपैकी शॉवरचा वापर न करता ते चुलीवरचा एकदम गरमागरम पाणी तापवत आहे. घरामध्ये तर काय एकदम लाईट चमकत होती. सोन्या तर रागामध्ये कुठून पळून आला होता. त्याचबरोबर अजय राव बाजारला निघाला होता. नाश्त्यामध्ये फराळासाठी चिवडा आणि जामून होतं. हे खायला एकदम स्वादिष्ट लागला. त्याचबरोबर भाजी आणि चपाती पण होती. जेवण मस्त शेत झाला. माझ्यासोबतच जेवण करण्यासाठी निखिल आणि मी दुपारचं जेवण मस्त केला. असं तर मी जामून खात नाही आहे, परंतु चला म्हणलं खाऊन बघावं जामूनची चव वगैरे कशी आहे. लहान लेकराचे भुईमुगाचे शेंगा बघून आमच्याही तोंडात पाणी आलं. ढगाळ वातावरण आहे आणि पाऊस पडणार आहे, त्यामुळे मी आणि निखिलराव बाजरी उगाडण्यासाठी आलो होतो. आभाळ तर असला दाटून आलो आता, जणू काही सांगूच नका. त्याचबरोबर वारा बी सुरुवात केली होती. पावसाने तर वाट पण बघितली नाही. मी पाण्याने भिजत होतो म्हणून आसऱ्यासाठी मी शाळेमध्ये येऊन राहिलो. तर रात्र झाली होती आणि चारीकडे वातावरण एकदम असं होतं. वातावरण काय म्हणत होतं हे तर कळालं नाही, परंतु रात्र खूप झाली होती. समोर बसलेला डॉगी काहीतरी वास शोधण्याचा प्रयत्न करतोय, त्यामुळे त्याचे मोशन्स तर बघा. झोपण्याच्या आदल्याची बैठक ही तर पक्कीच आहे. चला, गुड नाईट.